तर बिग बॉसचा वोटिंग ट्रेंड समोर आला बिग बॉस मराठीचा आणि त्याच्यानंतर लोकांचे रिॲक्शन खूप जास्त वेगळे आले जेव्हा त्यांना कळलं की टॉप वनमध्ये रोशन भजनकर दादा आहे. तर रोशन दादा टॉप वनमध्ये असण्याचं कारण त्यांना असं वाटतं की नाही लोकसिंपती म्हणून करत आहे किंवा लोकांना दया येत असेल, गावाकडचा व्यक्ती आहे म्हणून करत असेल. तसं काही नाही आहे. त्या व्यक्तीला मी मागचे 4 वर्ष झाले फॉलो करतोय इंस्टाग्रामवरती. त्या व्यक्तीचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स जायला हवे होते आत्तापर्यंत. मला पर्सनली असं वाटतं की रोशन दादाची जी फॅन फॉलोईंग आहे ती त्या लोकांची आहे ज्या लोकांना मेहनत हा प्रकार कळतो. त्या लोकांना कळतं की या व्यक्तीने किती मेहनत केलेली आहे, त्याच्यानंतर त्याने काय काय त्याच्या लाईफमध्ये केलेलं आहे. दिवसभर त्या पोत्यांना उचलायचं, ट्रकमध्ये लोड करायचं, त्याच्यानंतर वर्कआउट करायचं, त्याच्यानंतर घर पण सांभाळायचं, सगळ्या गोष्टी पाहायच्या. ती मेहनत करून ती व्यक्ती इथपर्यंत पोहोचली आहे. बिग बॉसमध्ये येऊन कोणताही ड्रामा न करत, कोणताही तमाशा न करत, एक सोज्वळ आणि एक चांगली पर्सनॅलिटी समोर ठेवून जर कोणती व्यक्ती टॉप वनमध्ये येते आहे ना, तर ती व्यक्ती फक्त रोशन भजनकरच असू शकते. कारण त्या व्यक्तीने स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी त्याने कोणत्याही प्रकारचा ड्रामा केलेला नाही आहे. त्या व्यक्तीने फक्त एक स्वतःचा तो जसा आहे तसं त्या व्यक्तीने पहिल्या 4 एपिसोडमध्येच दाखवून दिलं की बिग बॉसमध्ये टिकण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ड्रामा करण्याची गरज नाही आहे. आणि मला पर्सनली हे वाटतं, कारण मी त्या व्यक्तीला 4 वर्ष झाले फॉलो करतो आहे आणि मी ती प्रत्येक गोष्ट पाहिलेली आहे. मला असं वाटलं होतं भरपूर लोकं फक्त व्हिडिओजसाठी असं काहीतरी करतात, पण त्या व्यक्तीमधला जो जेन्युइननेस आहे, जो नॅचरल ती व्यक्ती जी आहे ती तशीच्या तशीच समोर आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं रोशन दादाबद्दल मला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मला नक्कीच ते ऐकायला आवडेल.